अजंग पंचक्रोशीतील समस्त भाविक भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बाब म्हणजे ग्रामदेवता सकल शक्ती स्वरूपा भवानी माता व आदी परिवार देवतांचा प्राणप्रतिष्ठा महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आलाय। माघ शुद्ध अष्टमी ते दशमी बुधवार दिनांक 5 फेब्रुवारी ते 7 फेब्रुवारी 2025 या कालावधीत हा भव्य सोहळा पार पडला। श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर श्री श्री स्वामी संविधानंद सरस्वती महाराज यांच्या शुभ हस्ते कलश व प्राणप्रतिष्ठा विधी संपन्न झाले। या सोहळ्याच्या निमित्ताने 4 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 4 वाजता भव्य शोभायात्रा काढण्यात आली, ज्यामध्ये गावातील व पंचक्रोशीतील हजारो भाविक मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। या 3 दिवसांच्या धार्मिक महोत्सवात विविध धार्मिक विधी, पूजा अर्चा आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। मोठ्या संख्येने उपस्थित भाविकांनी या भक्तिमय वातावरणाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला। संपूर्ण गावात उत्साहाचे आणि श्रद्धेचे वातावरण अनुभवायला मिळाले। ग्रामस्थांच्या अथक प्रयत्नाने आणि श्रद्धाळू भक्तांच्या सहकार्याने हा सोहळा अत्यंत यशस्वीरित्या पार पडला। भवानी मातेच्या कृपेने सर्व ग्रामस्थांना सुख, शांती आणि समृद्धी लाभो अशीच प्रार्थना करण्यात आली। सर्व कमिटीच्या वतीने सर्व तरुणांना व गावातील सर्व गावकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे की आज जशा आपल्या मातेची शोभायात्रा आपण संपूर्ण गावात मिरवणुकीने एकदम सर्वांनी एकदम आनंदात साजरी केली, त्याचप्रमाणे उद्यापासून 5, 6 आणि 7 तारखेला आपल्या इथं जल्लोषात कार्यक्रम आहे। तरी सर्व तरुणांनी सहकार्य करून आपला न भूतो न भविष्यती असा कार्यक्रम आपण सगळ्या गावांच्या वतीने आयोजित केलेला आहे। तो कार्यक्रम आपण सर्वांच्या वतीने आनंदाने पार पाडू अशी आपण सगळ्या कमिटीने तुम्हाला आव्हान केलेलं आहे की सर्व तरुणांनी सगळं सहकार्य करून आपल्या गावाचं नाव रोशन करायचं आहे। धन्यवाद। नमः। सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबकम गौरी नारायणे नमस्तुते। सर्व भाविकांना नम्रपणे आम्ही कळविल्याप्रमाणे अजंग ग्रामदैवत श्री भवानी माता मंदिर पूर्ण झालेलं आहे आणि त्या अनुषंगाने भवानी मातेची मूर्ती ही काशीहून आणलेली आहे आणि काशीहून आणल्यानंतर आम्ही विधिवत असा कार्यक्रम इथं आम्ही जाहीर केला। त्यानुसार हा कार्यक्रम आता संपन्न होत आहे। आज दिनांक 4/2/2025 रोजी कार्यक्रम पत्रिकेनुसार भवानी मातेची भव्य शोभायात्रा आज 3 वाजता अजंग येथे श्रीराम मंदिरापासून आयोजित करण्यात आली होती आणि त्या यात्रेत संपूर्ण गावात सडा, रांगोळी, फुलं वगैरे असं गाव अगदी सुंदर सुशोभित करण्यात आलेलं होतं। त्यानंतर ह्या कार्यक्रमात महिला पुरुष यांनी अतिशय खेळमेळीच्या वातावरणात अतिशय आनंदात आणि स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला। माता भगिनींनी फुगडी खेळून, गाणे म्हणून, मातेच्या आरत्या म्हणून आणि कार्यक्रम एकदम सुशोभित केला, चांगला केला। त्यानंतर 3 वाजता निघालेली मिरवणूक ठिकठिकाणी सडा रांगोळी झालेलीच होती। महिलांनी देवीला धान्य स्वरूपात देणगी दिली आणि देवीचा जयघोष करण्यात आला। त्यानंतर 3 वाजेपासून निघालेले मिरवणूक आत्ताच जवळजवळ 9 वाजेपर्यंत भवानी मातेच्या मंदिरापर्यंत येऊन पोहोचलेली आहे। या शोभायात्रेला ज्या पुरुषांनी, महिलांनी, भाविकांनी आनंद घेतला त्या सर्वांचं मी या ग्रामस्थांच्या वतीने सरपंच, उपसरपंच, चेअरमन, व्हाईस चेअरमन, त्यांचे सर्व संचालक, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीने, पंचक्रोशीच्या वतीने, परिसराच्या वतीने त्यांचं मी आभार मानतो, धन्यवाद देतो। यानंतर 5, 6 आणि 7 या दिवशी मूर्तीची प्राणप्रतिष्ठा ही करण्यात येईल। काशीहून आणलेल्या मूर्तीचा कळस जो आहे तो ग्रामस्थांनी उज्जैन येथून आणलेला आहे। तर 5, 6 आणि 7 या 3 दिवशी प्राणप्रतिष्ठेचा विधिवत कार्यक्रम होणार आहे। त्या कार्यक्रमातसुद्धा आपण सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, कार्यक्रमास उपस्थित राहावे आणि मातेचा कृपा आशीर्वाद मिळवावा अशी मी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो। त्यानंतर 7 तारखेला महाआरती झाल्यानंतर महाभंडाराचा म्हणजे महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे। तरी परिसरातील भाविकांनी ज्या भाविकांनी सढळ हाताने सहकार्य केलेलं आहे, मंदिराच्यासाठी देणगी स्वरूपात
अमूल्य सहकार्य केलेलं आहे। त्या सर्व भाविकांनी भंडाऱ्याचा लाभ घ्यावा असे मी ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक त्यांना विनंती करतो। तसेच नेहमीच प्रबंधभूमीचे विशाल गोसावी, महेंद्र आहिरे यांचं सहकार्य असतं, त्यांचंही मी आभार मानतो, धन्यवाद देतो।